ज्यांची ज्यांची आपण नावं घेतली त्यांना मागच्या काही प्रकरणात कोर्टाने पूर्ण निर्दोष सोडवले। मग जिथे कोर्ट त्यांना निर्दोषाचा निर्णय देतं तिथे तुम्ही आणि आम्ही असं म्हणू शकत नाही की ते दोषी आहेत म्हणून। आणि म्हणून अशा आणि किती घेतलेत, किती आहेत असे जुन्यातले काही असणारे 162 मध्ये 2-4 जण, आणि ते आज नाही। परत मला एक नाही डॉक्टर साहेब, तुम्हाला एक मला मुद्दामून उपस्थित, तुम्ही ही चर्चा जरूर उपस्थित करा, माझं काही त्याच्या बाबतीत म्हणणं नाही। हे आज आमच्या पक्षात आले काही जण, त्यातले हे कालपर्यंत कुठल्या पक्षात होते, त्यांचे लोकप्रतिनिधी होते, त्यांचे पदाधिकारी होते, आणि आज आता ते सगळी राळ उडवत आहेत की गुंड आले गुंड आले। म्हणजे तुमच्याकडे होते तोपर्यंत सज्जन, आणि तुमच्या त्रासाला आणि दादागिरीला कंटाळून आमच्याकडे आली की गुंड। ही कुठली पद्धत कामाची? बरं, गुंड तो गुंडच असतो, सज्जन तो सज्जन असतो, पण आमच्याकडे आला की सज्जन आणि तुमच्याकडे आला की गुंड। आता हे पुणेकरांनी ओळखलेलं आहे की राणे साहेबांनी गुंडांबद्दल बोलावं म्हणजे चांगली करमणूकच आहे लोकांची, काहीच प्रॉब्लेम नाही। आणि ज्यांच्या हाताखालनं अजितदादांनी काम केलं तर आम्हाला काही लिस्ट माहीत नाही, कारण त्यांची पाठ असेल एखाद्या वेळेला, त्यामुळे ते अजितदादांनी म्हणणं याचंही कोणी फार काही गांभीर्याने गेलं असं नाही। पण शरद पवार साहेबांना आत्ता वाटत असेल असं किंवा राजकारणात गुंडांनी येऊ नाही, तर त्यांनी अजित पवारांपासून हे सांगायला सुरुवात करावी, माझी काही अडचण नाही आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।